ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिवहन विभागाच्या एका कार्यक्रमामध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांची गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरली आहे। कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये भाजपच्या अनेक प्रमुख स्थानिक नेत्यांची नावे असताना त्यापैकी एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित राहिला नसल्यामुळे महायुतीमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले। परिवहन विभागाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यामध्ये काल आयोजित करण्यात आला होता आणि याच अभियानाच्या अंतर्गत अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार होते। मराठी भाषेचा वापर आणि रिक्षा चालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा हा सांगता समारंभ होता। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते। मात्र हे दोघेही या कार्यक्रमासाठी अनुपस्थित होते। तसंच भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि आमदार माधवी नाईक यांची नावे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये होती। मात्र हे तिन्ही आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे चर्चा रंगली आहे। दरम्यान याचवरती आता मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणतात बघूया। मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती। ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील। मी त्यांना शुभेच्छा देतो। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतील। कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित होते, याचा अर्थ सगळं शासन उपस्थित होतं आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला ते सरनाईक साहेब उपस्थित होते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे म्हणजे आज मला अभिमान सरनाईक साहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल एवढ्यासाठीच वाटतो, महायुतीबद्दल, की अशक्य असं काम मी ते आता बाजूला उभे आहेत म्हणून सांगत नाही, पण मी ज्यावेळी मी पण त्यांनी धाडस केलं म्हणून मी पण धाडस केलं, पण तो हा उपक्रम कितपत यशस्वी होईल ही शंका होती। परंतु याचं सगळं श्रेय हे सरनाईक साहेबांना जातं, आमचे ढवळ सर आहेत त्यांना जातं, मधु मंगेश कर्णिक साहेबांना जातं आणि सगळ्या साहित्यिकांना जातं। दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। मालिका आहे अपमानाची। ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मिंदे गटामध्ये फूट स्पष्ट दिसतं। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही, ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात। हां, दरीमुळेच